ए थांब थांब, सुरुवातीपासून सांग. सकाळ सकाळ घरच्यांनी काम लावलं म्हणून सगळं रान मोत्यावर काढत मोत्याला 2 शिव्या दिल्या आणि ट्रिपची सुरुवात झाली. तेवढ्यात पोरं नाश्त्याला बसले. असल्या आंबट जोकवर कोणच हसू नाही हे बघून साम्याने पोहे खायला प्राधान्य दिलं. सकाळी मस्त थंडी आणि अख्ख्या धुक्यात हरवलेला रस्ता, सगळं कसं एकदम मस्त. आणि परत पोरं नाश्त्याला थांबले. दर 20 किलोमीटरला ह्याला चहा प्यायला लागतेच. स्टेटस टाकायची सोय व्हावी म्हणून त्याला व्हिडिओ काढायला पुढे पाठवला. तर बघा ह्यांनी कसला व्हिडिओ काढ. हा तर भाई नवीन गाडी घेऊन आला, याला वाटतं VR मध्ये गेम खेळतो. त्याला परत एकदा पुढे पाठवला व्हिडिओ काढायला. ह्याने ज्यांचा काढायचा नव्हता त्यांचाच व्हिडिओ काढला. सीनचा आनंद घेत परत एकदा पोरं रस्त्याला लागली. शेवटी अथक प्रयत्न करून पोचलो. आज खूप गर्दी होती. फुल हार घेईपर्यंत लाईन डबल झाली. लाईन मध्ये थांबून थांबून हळूहळू पोरांचं मॉरल डाऊन. हे लक्षात येताच SK भाऊनी घोषणा द्यायला सुरुवात केली. घोषणा काय थांबना. तेवढ्यात भाऊ चिडले. आता संपलं सगळं. शेवटी 3-4 तास लाईन मध्ये थांबून मेन मंदिरात आलं. तेवढ्यात घोषणा देण्याच्या स्पर्धेत समीर भाऊंची एंट्री झाली. लाईन मध्ये थांबून थांबून एक मैत्रीण तयार झाली होती. ती स्नॅप टाकतच होती. तेवढ्यात निर्मला सीतारामन माकडाच्या रूपात टॅक्स घ्यायला आल्या. मस्त महादेवाचं दर्शन झालं. बाहेर फोटो काढले. आता स्टेटस टाकण्यासाठी एकतरी रील झालीच पाहिजे असं ठरलं.